नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. बातमी आहे महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गटप्रवर्तक, जे.आर. निर्गमी. पाहूया सविस्तर. आरोग्य यंत्राच्या सेवाभावी संस्था व ग्रामसंस्था, समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भ जागरूकता, संवाद प्रोत्साहन निर्माण करण्यासाठी दृष्टी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्य करत आहेत. राज्यातील आशा स्वयंसेविका माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादी साठी नियोजन, गृह भेट देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भातील करणे अशा प्रकारचे कर्तव्ये बजावीत लागतात. आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारता घेऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास 10 लाख, कायमस्वरूपी अपंगता आल्यास 50 लाख इतके सानुग्रह अनुदान देण्याची शासनाची विचारधनी होती. शासन निर्णय. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजे ₹1.5 कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात येत आहे. प्रस्तावित वाढ 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या आगामी अधिवेशनात पुरवणी मार्गाद्वारे उपलब्ध करून मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय शासनाच्या या संकेतस्थळावरून उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत आता आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने अंकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.